ऑर क्यू ऑर सी. ह्या ऑरला अँड न चेंज करा, ह्या ऑरला अँड न आणि सी ला टी न, म्हणजे त्याचं ड्युएल तयार झालं पी अँड क्यू अँड टी. संपला. इतका सोपा प्रश्न आहे. आता आपल्याला निगेशन्स करायचे. पहा, काही निगेशन्स तुम्हाला वर्डिंग मध्ये असतील, काही सिम्बॉल मध्ये असतील. आता दिलेलं जे काही कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्या कंपाऊंड स्टेटमेंटला पहिल्यांदा त्याच्या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आणि नंतर सोडवायचं. पहा, त्यातलं पहिलं x+8 ग्रेटर दॅन 11 ऑर y-3 इज इक्वल टू 6. हे ऑरच्या आधीचं पी स्टेटमेंट झालं, नंतरचं क्यू. आता ह्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कसं लिहायचं हे आपण 1.1 मध्ये पाहिलेलंच आहे. तरी आपण पहा, लेट पी फर्स्ट स्टेटमेंट आहे x+8 ग्रेटर दॅन 11 अँड क्यू y-3 इज इक्वल टू 6. ऑर हा कनेक्टिव्ह आहे त्याच्यातला, म्हणून त्याचा सिम्बॉलिक फॉर्म इज, SF म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म इज पी ऑर क्यू. इथं ऑर लिहिलं गेलं होतं तर सिम्बॉल पाहिजे पी ऑर क्यू. आता आपल्याला ह्याचं निगेशन लिहायचंय. निगेशन लिहायचं म्हणजे ह्या पी ऑर क्यूचे निगेशन, ह्याचे सुद्धा हे निगेशन तुम्हाला लिहून दिलेले. पहा, निगेशन लिहून पण दिले तर ऍक्टिव्हिटीमध्ये त्याला तुम्हाला प्रूव्ह सुद्धा कसं करायचं हे सांगितलं होतं, तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं. पहा, निगेशन ऑफ पी ऑर क्यू किंवा नॉट ऑफ पी ऑर क्यू आयडेंटिकल नॉट पी अँड नॉट क्यू. इथं फक्त ऑर असेल तर इथं अँड करायचं आणि ह्या दोघांचं निगेशन करायचं. मग आपल्याला जे दिलेलं स्टेटमेंट होतं त्याचं निगेशन काय लिहिणार? मग आता निगेशन पहा, नॉट पी करायचं आहे म्हणजे हे x+8 ग्रेटर दॅन 11 जे होते तर x+8 नॉट ग्रेटर दॅन 11 किंवा त्याच्याऐवजी तुम्ही x+8 लेस दॅन ऑर इक्वल टू 11 असं लिहिलं तरी चालतं. ह्या दोन्हीपैकी एक काही चालू शकतं, म्हणून मी हे दोन लिहिलेले. पहा, म्हणजे परत एकदा पहा, x+8 नॉट ग्रेटर दॅन 11 ऑरचा बदलून अँड झाला अँड y-3 नॉट क्यू असल्यामुळे नॉट इक्वल टू 6. त्याच्याऐवजी असं लिहिलं तरी चालतं x+8 लेस दॅन ऑर इक्वल टू 11 अँड y-3 नॉट इक्वल टू 6. हे झालं पहिलं. पाय, एक ऑरचं घेतलेले, एक अँडचं घेतलेले, एक सिंगल इन्व्हर्स इम्प्लिकेशनचं आणि एक डबल इम्प्लिकेशनचं. ह्या प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल घेतलेले. नंबर 2चं अँडचं आहे. पहा, इट इज कोल्ड अँड रेनिंग. मग त्यातलं पहिलं स्टेटमेंट पी हे काय असेल? लेट पी इट इज कोल्ड. क्यू स्टेटमेंट काय? आता इट इज रेनिंग. मग त्याचं सिम्बॉलिक फॉर्म काय तयार होणार? अँड न त्याला कनेक्ट केलेला आहे म्हणजे पी अँड क्यू हा त्याचा सिम्बॉलिक फॉर्म तयार झाला. पी अँड क्यूचं निगेशन काय आहे? नॉट ऑफ पी अँड क्यू आयडेंटिकल नॉट पी ऑर नॉट क्यू. अँडला फक्त ऑर न बदलला आपण, पी आणि क्यू हे दोघंही निगेटिव्ह झाले. म्हणजे पी आणि क्यू हे दोघांनाही निगेटिव्ह करायचं, मध्ये फक्त ऑर हा टाकायचा. त्याचं निगेशन काय तयार झालं? इट इज नॉट कोल्ड. फक्त इजचा काय झाला? इज नॉट. इट इज नॉट कोल्ड ऑर इट इज नॉट रेनिंग. नॉट क्यू, क्यू होता आपला इट इज रेनिंग, नॉट क्यू तयार झाला इट इज नॉट रेनिंग. म्हणजे पूर्ण निगेशन तयार झालं इट इज नॉट कोल्ड ऑर इट इज नॉट रेनिंग. ह्याचा आधार घेऊनच वाक्य तयार करायचं. इथं सुद्धा आपण त्याचा आधार घेऊनच वाक्य तयार केले. नॉट पी अँड नॉट क्यू होतं, इथं नॉट पी ऑर नॉट क्यू आहे म्हणून इट इज नॉट कोल्ड ऑर इट इज नॉट रेनिंग. हे झालं नंबर 2. तिसरं इफ देन म्हणजे सिंगल इम्प्लिकेशनचं आहे. आता पहा, इफ इट इज रेनिंग देन वी विल गो अँड प्ले. आता इथं मात्र हे जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे ह्याच्यामध्ये 3 स्टेटमेंट आहेत. पहा, पहिलं काय? इफ सोडून द्या, इट इज रेनिंग, पी घेतलं त्याला, लेट पी इट इज रेनिंग. देन नंतर पुन्हा 2 आहेत, वी विल गो आणि प्ले असे 2. मग वी विल गोला क्यू घेतला आपण, क्यू आहे वी विल गो. आर काय तयार झालं? मग प्ले फुटबॉल म्हणजे वी प्ले फुटबॉल. हे झालं आर. मग त्याचा सिम्बॉलिक फॉर्म तयार झाला. इफ पासून देन पर्यंत पी आला, देन नंतर हा सिंगल इम्प्लिकेशन, देन नंतर पुन्हा अँड कनेक्ट केले त्याला म्हणून क्यू अँड आर, म्हणून सिम्बॉलिक फॉर्म तयार झाला पी इम्प्लाइज क्यू अँड आर. आता त्याचं निगेशन आधी तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये पहा. सिंगल इम्प्लिकेशनचं निगेशन काय असतं? पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन असतं पी अँड नॉट क्यू. मग हा टोटल इथून इथपर्यंत क्यू तयार झाला. आता इथं पी अँड नॉट क्यू म्हणजे पी जशाच तसा राहिला, अँड आला, नॉट क्यू म्हणजे ह्या पूर्ण ब्रॅकेटचा निगेशन तयार झाला. परंतु ब्रॅकेट म्हणजे काय आहे? अँड आहे, क्यू अँड आर. आणि मग अँडचं निगेशन काय असतं?
वर पाहिलेले आपण अँडचे निगेशन पी अँड क्यूचे निगेशन काय होतं, नॉट पी ऑर नॉट क्यू. म्हणजे ह्याचं निगेशन काय तयार होईल, नॉट क्यू ऑर नॉट आर. म्हणजे पी अँड ब्रॅकेटमध्ये नॉट क्यू ऑर नॉट आर. हे झालं तुमचं निगेशन. आता ह्याला व्हर्बल फॉर्म मध्ये म्हणजे आपल्याला शब्दात लिहायचंय. काय आहे आपला व्हर्बल फॉर्म, निगेशन. इट इज रेनिंग, पी जशाच तसा होता पहा आपला, इट इज रेनिंग. अँड नॉट क्यू घ्यायचा आहे म्हणजे वी विल नॉट गो. वी विल गो हा क्यू होता आपला, म्हणजे वी विल नॉट गो हा आला क्यू. ऑर नॉट प्ले फुटबॉल म्हणजे फुटबॉल खेळणार नाही. तुम्ही इथं असा हा इथं जो ब्रॅकेट आहे असा इथं ब्रॅकेट केला तरीही चालेल, ब्रॅकेट नाही केला तरी चालेल. तुम्हाला फक्त लक्षात येण्यासाठी हा मी ब्रॅकेट केलाय. इट इज रेनिंग अँड वी विल नॉट गो ऑर नॉट प्ले फुटबॉल. हे झालं त्याचं निगेशन. पहा पुढचं आहे फॉर ऑल साठी. डबल इम्प्लिकेशनचं नंतरच्या पेजवर घेतलं, इथं बसणार नाही म्हणून. फॉर ऑल एन बिलॉंग्स टू एन, एन स्क्वेअर प्लस एन प्लस 2 इज डिव्हिजिबल बाय 4. आता ह्याच्यामध्ये 2-3 इथं ह्या आधीच्या ह्याच्यामध्ये 3-3 स्टेटमेंट लेटर होते, परंतु ह्याच्यामध्ये एकच स्टेटमेंट लेट एकच आहे पहा, फक्त पी. लेट पी एन स्क्वेअर प्लस एन प्लस 2 इज डिव्हिजिबल बाय 4. त्याच्यामुळे हे न लिहिता डायरेक्ट जरी लिहिलं असतं तरी चाललं असतं. आपल्याला माहिती आहे निगेशन करताना काय करायचं असतं, फॉर ऑलला देअर एक्झिस्ट न चेंज करायचं असतं. मग ह्या फॉर ऑलच्या ठिकाणी आला देअर एक्झिस्ट एन बिलॉंग्स टू एन. देअर एक्झिस्ट शब्द असला की इथं सच दॅट घ्यायचा, सच दॅट एन स्क्वेअर प्लस एन प्लस 2 इज डिव्हिजिबल बाय 4. इज नॉट डिव्हिजिबल बाय 4 असं पाहिजे. निगेशन घेतोय आपण, इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. म्हणजे असा एक एन असला पाहिजे त्याच्यामध्ये कॅपिटल एन मध्ये, म्हणजे नैसर्गिक म्हणजे आपल्या संख्यात नॅचरल नंबर, की एन स्क्वेअर प्लस एन प्लस 2 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. 4 न डिव्हिजिबल त्याला होणार नाही. हे झालं त्याचं निगेशन.